नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये मार्कशीट कशा पद्धतीने बनवतात ते आज बघणार आहोत आपण। त्यासाठी आपल्याला सुरुवातीला मायक्रोसॉफ्ट एक्सेल सुरू करावे लागेल। स्टार्ट, ऑल प्रोग्राम्स, मायक्रोसॉफ्ट ऑफिस 2013 आणि एक्सेल 2013 या ॲप्लिकेशन सॉफ्टवेअरला ओपन करायचं आहे। या ॲप्लिकेशन सॉफ्टवेअरमध्ये आपल्याला ब्लँक वर्कबुक घ्यावा लागेल आणि त्यामध्ये आपण मार्कशीट कसे बनवतात ते आज आपण बघणार आहोत। ओके, या ठिकाणी ब्लँक वर्कबुकला क्लिक करायचं आहे। या ठिकाणी विंडो मॅक्झिमाइज करा, त्यानंतर हे डॉक्युमेंट रिकव्हरीचा जो पेन आहे तो बंद करून द्या। ओके, नेहमीप्रमाणे आपण B3 पासून सुरुवात करणार आहोत। B3 मध्ये जे काही माझं मेन हेडिंग आहे मार्कशीटचं ते मी टाकणार आहे इथे। मार्कशीट टेबल किंवा मार्कशीट रिपोर्ट, मार्कशीट रिपोर्ट एंटर की प्रेस करणार आहे। त्यानंतर एक लाइन सोडून खालच्या लाईनमध्ये सिरियल नंबर, त्यानंतर नेम ऑफ द स्टुडंट, नेम ऑफ द स्टुडंट, त्यानंतर पुढच्या सेलमध्ये ते विद्यार्थ्याचा सब्जेक्ट लिहायचे आहेत। मराठी, हिंदी, इंग्लिश, मॅथ्स, सायन्स, पुढच्या याच्यामध्ये सोशल सायन्स, त्यानंतर टोटल मार्क्स obtained marks, percentage, minimum marks, त्यानंतर पुढच्या याच्यामध्ये रिझल्ट इत्यादी। ठीक आहे, आता इथे सिरियल नंबर आपण टाकणार आहोत। 1 एंटर, 2 एंटर, ह्या दोघांना सिलेक्ट करायचे आहे। दोघं सेलला सिलेक्ट केल्यानंतर खाली ड्रॉपडाऊनच्या सहाय्याने, मग त्याला ऑटोफिल म्हणतात, तर इथे प्लसचं चिन्ह आल्यावर इथे क्लिक करून असं खाली ओढून घ्यायचं। इथे मी 5च रेकॉर्ड घेणार आहे। नेम ऑफ द स्टुडंट, आता हा कॉलम छोटा आहे, हा सी कॉलम, इथे पूर्ण नाव दिसत नाही आहे, त्यामुळे हा कॉलम सी कॉलम जो आहे तो मोठा करावा लागेल। सी कॉलमला इथे आल्यानंतर तुम्हाला हॉरिझॉन्टल ॲरो दिसेल दोघं बाजूंना, तो आल्यानंतर क्लिक करून असं पाहिजे तेवढी हाईट वाढून रुंदी वाढून घ्यायची आहे। त्यानंतर पुन्हा ह्या सेल्सची रुंदी किंवा हे जे कॉलम्स आहेत यांची रुंदी योग्य आहे, इथे तुम्ही कमी जास्त करायचं असेल करू शकता। त्यासाठी पुन्हा तुम्हाला हे 3-4 जे काय असेल तेवढे सिलेक्शन करावे लागतील, इथपर्यंतच घ्या, मॅथ्सपर्यंत। त्यानंतर इथे शेवटच्या कॉलममध्ये जायचं आहे। शेवटच्या कॉलममध्ये गेल्यावर तुम्हाला हॉरिझॉन्टल ॲरो दिसेल, त्याच्या साहाय्याने तुम्ही कॉलमची विड्थ कमी करू शकतात। इथे थोडंसं कमी करून घ्यायची, म्हणजे प्रत्येक कॉलमची जेवढे कॉलम तुम्ही सिलेक्ट केले आहेत त्याची एकाच वेळेस रुंदी काय होईल, कमी होईल। त्यानंतर सायन्स हा सब्जेक्टसाठी पण थोडंसं कमी करा रुंदी। ओके, सोशल सायन्स हा शब्द इथे मावत नाही आहे, आपल्याला काय करावं लागेल, याच्यासाठी रॅपटेक्स या पर्यायाचा वापर करावा लागेल। अलाइनमेंट ग्रुपमधून रॅपटेक्सचा वापर करायचा आहे। रॅपटेक्सला एक वेळा क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर त्या ज्या रोची हाईट आहे ती हाईट ऑटोमॅटिक वाढून जाईल आणि जो
शब्द दिसत नव्हता तो शब्द ऑटोमॅटिक त्या लाईनच्या खाली आलेला आपल्याला दिसेल. सेम ॲज थिंक इथे टोटल मार्क्सचा जो कॉलम आहे तो पण आपण तसाच करणार आहोत. इथे टोटल मार्क्सच्या सेलला क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे अलाइजमेंट ग्रुपमधून इथे व्रॅप टेक्स्टला एक वेळा क्लिक करायचं आहे. तर कॉलम तो जो सेल आहे त्याच्यामध्ये तशा पद्धतीने टेक्स्ट एंटर होईल. परत इथे क्लिक करायचे ऑब्टेन मार्क्स, याला क्लिक केल्यानंतर पुन्हा व्रॅप टेक्स्टचाच वापर करायचा आहे. पर्सेंटेज मिनिमम मनी रिझल्ट हे तसेच असू द्या. आता हा टेबल पूर्ण सिलेक्ट करायचा आहे. टेबल सिलेक्ट झाल्यानंतर ऑल बॉर्डर फॉन्ट ग्रुपमधून द्यायची. फॉन्ट ग्रुपमध्ये इथे बॉटम बॉर्डर किंवा ऑल बॉर्डर नावाचा एक ऑप्शन असतो. तिथे गेल्यावर इथे ऑप्शन तुम्हाला निवडायचा आहे ऑल बॉर्डर्स. ओके. नेम ऑफ द स्टुडंट हा कॉलम थोडासा अजून छोटा करून घ्या. सिरियल नंबर हा जो कॉलम आहे बी कॉलम तो पण थोडा छोटा करून घ्यायचा आहे. ओके, अशा पद्धतीने. त्यानंतर हे सिरियल नंबर जे आहेत किंवा जे मेन हेडिंग आहे ते सिलेक्ट करून याला बोल्ड करायचं आहे. ठीक आहे. बोल्ड केल्यानंतर इथे अलाइजमेंट आहे ती सेंटर करायची आहे आणि वरची पण अलाइजमेंट ही मिडल करायची आहे. म्हणजे ते बरोबर सेंटरला सगळे जे तुमचे मेन हेडिंग आहेत त्या टेबलचे ते सेंटरला येतील. आता या ठिकाणी मी माहिती एंटर करणार आहे. विद्यार्थ्याचं नाव, त्याचे गुण ते आपण या ठिकाणी एंटर करणार आहोत. अशा पद्धतीने आपण ही जी विद्यार्थ्यांची माहिती आहे ती आपण इथे एंटर केलेली आहे. त्यामध्ये बघा विद्यार्थ्याचं नाव आणि त्या प्रत्येक विषयाला त्या विद्यार्थ्याने किती गुण मिळवलेले आहेत ते मी या ठिकाणी एंटर केलेलं आहे. आता इथे टोटल मार्क्स म्हणजे काय? पूर्ण गुण, म्हणजे प्रत्येक विषय किती मार्क्सचा आहे अशा सर्व विषयांची बेरीज, याला म्हणतात टोटल मार्क्स. आणि ऑब्टेन मार्क्स म्हणजे काय की सर्व विषय मिळून त्या विद्यार्थ्याला किती गुण मिळाले याला म्हणतात ऑब्टेन मार्क्स. पण तत्पूर्वी आपण इथे ठरवून घेऊयात तिथे टोटल मार्क्स कशा पद्धतीने आपल्याला एंटर करायचे आहेत. उदाहरणार्थ आपण जर पकडले की प्रत्येक विषय हा 100 मार्काचा आहे किंवा प्रत्येक विषय 100 मार्काचा आणि एक विषय जो आहे मॅथ्स हा विषय आहे तुमचा 150 मार्कांचा, तर आपल्याला इथे टोटल जी असेल ही 650 ह्या हिशोबाने आपल्याला एंटर करावी लागेल. किंवा आपण जर गृहीत धरलं की प्रत्येक विषय हा 100 मार्काचाच असेल तर या ठिकाणी टोटल मार्क्समध्ये किती घ्यावे लागेल मग 600. म्हणजे 600 पैकी प्रत्येक विद्यार्थ्याचे गुण आपल्याला इथे काढावयाचे आहेत. 600 इथे का आले? कारण प्रत्येक विषय हा 100 पैकी आपण गृहीत धरलेला आहे. जर प्रत्येक विषयाची गुणांची संख्या, ठेवलेल्या गुणांची संख्या वेगवेगळी असेल तर त्या पद्धतीने तुम्ही ती संख्या या ठिकाणी एंटर करू शकतात. परंतु आपण उदाहरण म्हणून या ठिकाणी 600 असे घेतलेले आहेत. ठीक आहे. आता आपल्याला परत खाली इथे 600 हवं आहे सगळ्या ठिकाणी. इथे खाली ओढून घ्या हे 600. ऑब्टेन मार्क्स म्हणजे काय? मिळविलेले गुण. मग आता इथे मिळवलेल्या गुणांची बेरीज आपल्याला करावी लागेल. त्यासाठी मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये आपल्याला सम नावाचं जे सूत्र आहे किंवा सम नावाचा जो फॉर्म्युला आहे त्याचा वापर करणे या ठिकाणी गरजेचं आहे. मग तो फॉर्म्युला कुठून वापरू शकतो आपण? होम टॅबमध्ये इथे एडिटिंग ग्रुपमध्ये बघा या ठिकाणी फंक्शन्स आहेत. सम फंक्शन आहे. या ॲरोला क्लिक करून पहिलं जे फंक्शन येणार आहे सम नावाचं त्याला एक वेळा तुम्हाला क्लिक करायचं आहे. सम नावाला क्लिक केल्यानंतर ऑटोमॅटिक तुमच्यासमोर एक सेल रेंज सिलेक्ट झालेली दिसेल, ती तुम्ही बघू शकता. तर ती सेल रेंज आपल्याला नको आहे तशी, आपल्याला फक्त विषयांची मार्क्स घ्यायचे आहेत. आता ह्या सेल रेंजमध्ये त्याने पुढील जे 600 मार्क्स आहेत ते पण काउंट केलेले आहेत, तर ते नको आहेत आपल्याला. आपल्याला फक्त इथून मराठीपासून तर सोशल सायन्सपर्यंत एवढेच गुण आपल्याला बेरीज करायची आहे. तेवढे सिलेक्ट केल्यानंतर कीबोर्डवरून एंटर की तुम्हाला प्रेस करावी लागेल. आता परत या ठिकाणी सम करायचं आहे, पुन्हा तिथे जावं लागेल, परत सम करावं लागेल, पुन्हा दुसरी लाईन बरोबर सिलेक्शन करायची तुम्हाला आणि एंटर की प्रेस करायची. आता या ठिकाणी प्रत्येक गुण काढणार का तुम्ही? तसं न करता काय करायचं, एक रेकॉर्डचं तुम्ही जर गुण काढले असतील तर ते ऑटोमॅटिक खाली लावण्यासाठी ते तुम्हाला प्लसचं साईन येईल, त्याला क्लिक करायचं आहे आणि खाली ओढून घ्यायचं.
ऑटोमॅटिक त्या ठिकाणी प्रत्येक विद्यार्थ्याच्या सर्व विषयांची बेरीज तुम्हाला ऑप्टेन मार्क्समध्ये दिसेल. आता इथे पर्सेंटेज, टक्केवारी कशी काढणार? टक्केवारीचं एक सूत्र आहे, इज इक्वल टू मिळालेले गुण भागिले ठेवलेले गुण गुणिले 100. म्हणजे काय? आता इथे फॉर्म्युला एंटर करायचा आहे तुम्हाला, जशा पद्धतीने मी आता सांगितलं. त्यासाठी बघा, इज इक्वल टू मिळालेले गुण म्हणजे ऑप्टेन मार्क्स, मिळालेले गुण भागिले मीन्स डिवायडेड बाय टोटल मार्क्स म्हणजे ठेवलेले गुण इंटू म्हणजे गुणिले इंटू 100. एंटर. 74.83% हे त्या विद्यार्थ्याची टक्केवारी झालेली आहे. मग आता पुन्हा इथे तसंच करायचं आहे आपल्याला. पुन्हा एकदा सांगतो मी तुम्हाला सूत्र बघा, इज इक्वल टू मिळालेले गुण भागिले मीन्स डिवायडेड बाय टोटल मार्क्स म्हणजे ठेवलेले गुण आणि गुणिले म्हणजे इंटू 100 म्हणजे 100. एंटर. आता प्रत्येक रेकॉर्ड काढत बसणार का? मग पहिलं रेकॉर्ड बरोबर काढल्यानंतर तुम्ही ऑटो फिल या पर्यायाचा वापर करायचा आहे. म्हणजे ते ऑटोमॅटिक खाली तुम्ही ड्रॉ करायचं आहे. इथे प्लसचं साईन आलं की खाली ओढून घ्या. ओके, अशा पद्धतीने तुमच्यासमोर ते पर्सेंटेज डिस्प्ले होतील. आता हे पॉईंट खूप जास्त झालेले आहेत बघा. ते पूर्ण सेल सिलेक्ट करा. पूर्ण सेल सिलेक्ट केल्यानंतर इथे नंबर नावाचा एक ग्रुप आहे, त्याच्यामध्ये इथे दिसते बघा डेसिमल प्लेस, डिक्रीज डेसिमल. डिक्रीज म्हणजे कमी करणे, कमी कमी अजून कमी. ओके. आणि इन्क्रीज म्हणजे डेसिमल प्लेस वाढविणे म्हणजे दशांश स्थळं या ठिकाणी वाढत जातील, पुन्हा वाढतील पुन्हा वाढतील. ठीक आहे, एवढे नको आहे आपल्याला. डेसिमल प्लेस फक्त 2 घरांपर्यंत हवीत. म्हणजे आता इथे जसे तुम्हाला दिसत आहेत त्या पद्धतीने. हा पर्सेंटेजचा कॉलम थोडा कमी करून घ्या. आता आपल्याला मिनिमम मार्क्स, कमीत कमी गुण शोधायचे आहेत प्रत्येक विद्यार्थ्याचे, की कोणत्या विद्यार्थ्याला कमीत कमी गुण मिळालेले आहेत कोणत्या विषयामध्ये. मग आता इथे सूत्र आपल्याला वापरावं लागेल एक्सेलमध्ये कमीत कमी गुणांसाठी. पुन्हा आपल्याला होममध्ये ऑलरेडी आपण आहोत, एडिटमध्ये जावं लागेल, एडिटिंग ग्रुपमध्ये. आणि या ठिकाणी जे फंक्शन आहे तिथे एकदा क्लिक करायचे आणि त्या ठिकाणी एक मिनिमम नावाचं फंक्शन असेल, MIN म्हणून मिनिमम, त्याला एक वेळा क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर त्या विद्यार्थ्याचे जेवढे विषयांची गुण आहेत ते तुम्हाला सिलेक्ट करावे लागतील. फक्त विद्यार्थ्याच्या विषयांची गुणच सिलेक्ट करायचे आहेत. हे बाकीचे ऑप्शन सिलेक्ट करायचे नाही आहे, बाकीचे सेल सिलेक्ट करायचे नाही. जसं की आपण इथे बघू शकता बघा, इज इक्वल टू मिनिममचा शॉर्टकट वापरलेला आहे त्यांनी. इज इक्वल टू मिनिमम इंटू ब्रॅकेट D6 ते I6 म्हणजे बघा D6 पासून तर I6 पर्यंत त्याने सेल रेंज सिलेक्ट केलेली आहे. आणि ह्या सेल रेंजमधून तो कमीत कमी जी संख्या असेल ती शोधून तुमच्यासमोर ती डिस्प्ले करणार आहे. मग आता मी एंटर की प्रेस करेन. बघा कमीत कमी त्या विद्यार्थ्याला किती मार्क्स मिळालेले आहेत? 55 गुण मिळालेले आहेत. कोणत्या तरी विषयामध्ये ते असतील. आपण बघू शकतो कोणत्या विषयामध्ये आहेत, मराठी या विषयात त्या विद्यार्थ्याला 55 गुण आहेत. तसं प्रत्येक विद्यार्थ्याचे आपल्याला कमीत कमी गुण शोधावायचे आहेत, जेणेकरून 34 गुणांच्या खाली किंवा 35 गुणांच्या खाली जो विद्यार्थी असेल तो विद्यार्थी या ठिकाणी या परीक्षेमध्ये फेल झालेला आहे असं आपल्याला गृहीत धरण्यासाठी आपण त्याचे कमीत कमी गुण एकाच कॉलममध्ये काढून घेणार आहोत. आता इथे प्लसचं चिन्ह आल्यावर खाली ओढून घ्या म्हणजे सगळ्या प्रत्येक विद्यार्थ्याचे गुण या ठिकाणी दिसतील. आता याच्यामध्ये बघा आपण बघू शकतो की 2 विद्यार्थ्यांना 34 असे मार्क्स आलेली आहेत. आता ती 34 मार्क्स म्हणजे काय की ते विद्यार्थी फेल होणार आहेत. मग ते पास कोण फेल कोण आपण कशा पद्धतीने दाखवू शकतो? त्यासाठी आपल्याला रिझल्टमध्ये एक फॉर्म्युला यूज करावा लागेल. त्या फॉर्म्युलाचं नाव आहे इफ फंक्शन. इफ फंक्शन हे कशासाठी वापरायचं? ते कंडिशन देण्यासाठी असतं ते फंक्शन. म्हणजे काय? जर हे असे तर ते तसे. ओके. आता मग ते प्रत्यक्षात ते सूत्र आपण वापरणार आहोत. त्यासाठी बघा इथे जावं लागेल तुम्हाला फंक्शनमध्ये. या ठिकाणी इफ नावाचा फंक्शन इथे अवेलेबल नाही आहे.
तुम्हाला काय करावं लागेल, इथे मोर फंक्शन्समध्ये जावं लागेल. मोर फंक्शन्समध्ये गेल्यानंतर या ठिकाणी ऑल कॅटेगरी ऑल करायची. इथे ऑल कॅटेगरी केल्यावर सर्व फंक्शन त्या ठिकाणी तुम्हाला दिसतील. ऑल म्हटल्यानंतर इथे सिलेक्ट फंक्शन, इथे फंक्शन तुम्ही सिलेक्ट करायचं आहे. इथे आता आय प्रेस करायचा. तुम्ही आय प्रेस केल्यानंतर आयच्या रिलेटेड जे काही फंक्शन असतील ते यादी तुमच्यासमोर डिस्प्ले होईल. त्यामधून आपल्याला इफ नावाचा फंक्शन घ्यायचा आहे. इथे ओके म्हणायचं. इफ नावाचा फंक्शन घेऊन लॉजिकल टेस्ट. आता याच्यामध्ये आपल्याला इथे हे द्यायचं आहे, हा सेल द्यायचा आहे. जर हा सेल म्हणजे कोणता सेल, M6 हा M कॉलममध्ये आहे आणि 6 नंबरच्या रोमध्ये एक सेल आहे. जर M6 हा मोठा असेल, ग्रेटर दॅन म्हणजे मोठा असेल कितीपेक्षा जास्त, किंवा आता कितीपेक्षा जास्त म्हणजे काय, 35 पेक्षा मोठा. मग जर आपण फक्त इथे डायरेक्ट जर मोठा असेल 35 पेक्षा असं टाकून दिलं तर ज्या विद्यार्थ्याला 35 गुण मिळाले असेल तरी तो फेल दाखवेल. मग तसं होता कामा नये. ज्याला 35 गुण मिळालेले आहेत तो पण विद्यार्थी पास दाखवायला पाहिजे. तर त्यासाठी इज इक्वल टूचं चिन्ह द्यावं लागेल तुम्हाला. जर M6 म्हणजे हे M6 मोठा असेल कितीपेक्षा, 35 किंवा त्यापेक्षा अधिक, 35 किंवा त्यापेक्षा अधिक, त्यासाठी आपण हे मध्ये इज इक्वल टूचं साईन घेतलेलं आहे, तेवढं लक्षात ठेवा. तर त्याला पास म्हणायचं. इथे टाकायचं आहे PASS पास. आणि जर नसेल तो छोटा असेल तर त्याला फेल म्हणायचं. FAIL फेल. FAIL फेल. हे सूत्र बरोबर टाकल्यानंतर इथे जर तुम्ही ओके म्हटलं, इथे तुम्हाला ओके बटन प्रेस करायचं आहे. ओके बटन प्रेस केल्यानंतर तुमच्यासमोर लगेच या ठिकाणी रिझल्ट इथे दिसलेला आहे बघा. आता ह्या सेलमध्ये आपण कोणतं सूत्र वापरलेलं आहे ते तुम्ही फॉर्म्युला बारवर बघू शकता. फॉर्म्युला बारवर आपण बघू शकतो की या सेलमध्ये आपण कोणता फॉर्म्युला वापरलेला आहे. इज इक्वल टू इफ इंटू ब्रॅकेट M6 जर मोठा असेल 35 व त्यापेक्षा अधिक तर त्याला पास म्हणून द्यायचं आहे, नसेल तर त्याला फेल म्हणून द्यायचं आहे. तर तोच फॉर्म्युला आपण ह्या खालच्या सेलमध्ये वापरून बघणार आहोत. मॅन्युअली टाईप करून कशा पद्धतीने लागू होतो तो फॉर्म्युला ते पण मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे. इज इक्वल टू IF फंक्शन इफ शिफ्ट दाबून ओपन ब्रॅकेट इज इक्वल टू इफ ओपन ब्रॅकेट जर मिनिमम गुणचा सेल बघायचा M7. जर M7 हा मोठा असेल, ग्रेटर दॅन मोठा असेल किती व त्यापेक्षा जास्त, त्यासाठी इज इक्वल टू 35 व त्यापेक्षा जास्त, तर म्हणजे कॉमा द्यायचा आहे. तर त्याला डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये पास म्हणायचं आहे. PASS पास डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट. नसेल तर कॉमा करून परत डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये फेल म्हणायचं आहे. FAIL डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट ब्रॅकेट कंप्लीट आणि एंटर की प्रेस करायची आहे. एकदम सिंपल आहे, लक्षात घ्या व्यवस्थित. एंटर. आता हा विद्यार्थी फेल झाला का, कारण की त्याला एका विषयामध्ये कमीत कमी गुण आहे. एक असो किंवा 2-3 असतील ते आपल्याला माहीत नाही, परंतु रिझल्टमध्ये एक जरी विषय 10वी किंवा 12वीचा रिझल्ट जर आपण बघितला तर त्यामध्ये एक विषयाला जरी कमी मार्क्स असतील तरी तो विद्यार्थी फेल म्हणून गृहीत धरला जातो. ह्या अनुषंगाने आपण हे मार्कशीट बनवलेलं आहे. मग पुन्हा हे खाली ओढून घ्यायचं ऑटोफिलच्या साह्याने. इथे प्लसचं चिन्ह आलं की खाली ओढून घ्या. आपण बघू शकतो की इथे 3च विद्यार्थी पास आहेत आणि 2 विद्यार्थी फेल आहेत, अशा पद्धतीने. ठीक आहे. इथे आपण थोडी फॉर्मॅटिंग करणार आहोत टेबलसाठी. इथे जे मेन हेडिंग आहे हे आहे B3 मध्ये. हे B3 पासून तर इथे शेवटीपर्यंत जोपर्यंत ते टेबल संपत नाही, टेबलच्या फील्ड संपत नाही तोपर्यंत सिलेक्शन द्यायचं. सिलेक्शन दिल्यानंतर इथे मर्ज अँड सेंटर नावाचा ऑप्शन आहे, त्याला एक वेळा क्लिक करायचं. इथे ॲरोला जायचं, मर्ज अँड सेंटरला क्लिक करायचं. मर्ज अँड सेंटरला क्लिक केल्यावर तो सेल एकामध्येच कन्वर्ट होतो आणि नंतर मग आपण त्याची साईज वाढवू शकतो. नंतर त्याला फॉर्मॅटिंग आपल्या पद्धतीने करता येईल. बोल्ड अंडरलाईन जे असेल ते इथे सेंटर करून घ्या. पुन्हा हे सिरियल नंबर जे आहे ते पूर्ण सिलेक्शन करा.
इथे सेंटर करायचे. त्यानंतर या ठिकाणी हेडिंग सिलेक्ट करून इथे बॅकग्राऊंडला रंग द्यायचा आहे फिल कलरमधून. ओके. पण त्याच्या आधी आपण इथे मार्कशीट कधीचा आहे तो क्लास नाही टाकला, आपण स्टँडर्ड या ठिकाणी टाकायचा आहे. मार्कशीट शोविंग फॉर स्टँडर्ड मार्कशीट किंवा इथे STD म्हणा, STD स्टँडर्ड SSC SSC 2018 SSC मार्च 2018 असं तुम्ही टाका, मार्च 2018. ओके. मी या हेडिंगच्या खालचे जे सेल होते त्याच्यामध्ये हे मी टाकलेलं आहे स्टँडर्ड SSC मार्च 2018. आता हे जे हेडिंग आहे किंवा हे जे टेक्स्ट आहे ते आपल्याला इकडच्या साईडला आणायचं आहे. त्यासाठी पुन्हा आपल्याला पूर्ण ती लाईन सिलेक्ट करावी लागेल. ती लाईन सिलेक्ट केल्यानंतर पुन्हा आपल्याला अलाइनमेंट ग्रुपमधून मर्ज अँड अक्रॉसचा वापर करावा लागेल. या ठिकाणी आल्यानंतर मर्ज अक्रॉस नावाचं एक बटन आहे, त्याला क्लिक करा. त्याला क्लिक केल्यानंतर तुमचे जे इन्फॉर्मेशनची अलाइनमेंट आहे ती तुम्ही राईट करायची आहे, राईट अलाइनमेंट करायची, म्हणजे ते इकडच्या साईडला येईल. इथे सेंटर करून घ्या आणि हवं तर बोल्ड करू शकता तुम्ही. ओके. हे आलं स्टँडर्ड SSC मार्च 2018. हे आपण हेडिंग पण देऊन दिलं. त्यानंतर पुन्हा ही माहिती सिलेक्शन करा बरोबर मार्क्सची. आता इथून तुम्ही कलर देऊ शकता त्याला, फिल कलर. पुन्हा हे टोटल मार्क्स, ऑप्टेन मार्क्स, हे पूर्ण याला तुम्ही वेगळा फिल कलर देणार आहात. आणि हे जे तुमचे पास फेलचे रिझल्ट आहेत त्याला पण तुम्ही वेगळ्या पद्धतीने कलर लागू करू शकता. ओके. इथे बोल्ड करायचं आहे. अशा पद्धतीने आपण मार्कशीट रिपोर्ट किंवा मार्कशीट टेबल हे तयार करू शकतो. धन्यवाद मित्रांनो. आपण लवकरच पुढच्या लेक्चरमध्ये भेटणार आहोत आणि पुढच्या लेक्चरमध्ये आपण होममध्ये जे काही ऑप्शन आहेत होम टॅबमध्ये त्या ऑप्शनचा ग्रुप वाईज आपण अभ्यास करणार आहोत. थँक्यू.